एव्हरीवन, वेलकम टू माय किचन। आज मी बनवत आहे रगडा पॅटीस फॉर डिनर आणि अख्ख्या मसुराची आमटी आणि भाजकी वांगी फॉर लंच। आता वोकच्या सगळ्यात खालच्या लेवलला आपण ठेवूया भिजवलेले पांढरे वाटाणे जे रात्रभर भिजवले होते आणि वरती ठेवूया अख्खे मसूर जे 2-3 तास ठेवले होते। आपण उकडून घेऊया हे सगळं। त्याच्यावरती आपण वांगी ठेवली आहे जी वाफवून घेऊया एक 10 ते 15 मिनिटं आणि टोमॅटो ठेवला आहे ग्रेव्हीसाठी। हे सगळं 30-40 मिनिटांमध्ये वाफवून झाल्यावर एव्हरीथिंग इज रेडी। वांगी आपण बाहेर काढूया आणि वांग्यांना मसाला लावून त्यांना रोस्ट करून घेऊया। तोपर्यंत अख्खे मसूर आणि बटाटा स्टीम होईल अनदर 10 to 15 मिनिट्स मोर। टोमॅटो पण प्रॉपरली स्टीम झाला आहे तर आपण ग्रेव्हीसाठी तो बाहेर काढून घेऊया आणि अनदर 20 मिनिट्स वी विल लीव द पोटॅटो जे आपल्याला रगडा पॅटीससाठी स्टीम करायचे आहेत। रगडा पॅटीसचा मसाला आपण तयार करून घेतला आहे तो आपण खाली पांढऱ्या वाटाण्यांमध्ये घालूया आणि परत उरलेली 20-25 मिनिटं दोन्ही सगळं प्रॉपरली स्टीम करून घेऊया। ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहे जिरा, धणे, आलं, मिरची, लसूण सगळे मसाले एकत्र करून मिक्सरला काढून घेतले आहे। ते आपण वाटाण्यांमध्ये घालूया आणि परत सॉल्ट आणि रेड चिली पावडर घालून सगळं मसाला घालून सगळं स्टीम करून घेऊया आणि त्याच्याच बरोबर वरती मसूर आणि बटाटे पण कंप्लीट शिजवून घेऊया। असं विदाऊट प्रेशर कुकर जेव्हा आपण स्टीम कुकिंग टेक्नॉलॉजी वापरून भाज्या, धान्य, लेग्युम सगळे शिजवून घेतो त्याच्यामध्ये त्याचे न्यूट्रिएंट्स, फायबर, प्रोटीन, एन्झाईम सगळे इंटॅक्ट राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पचनाचा कुठलाही त्रास होत नाही। ॲसिडिटी, गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला मात करता येते कारण फूड हे आपलं औषध आहे। त्याच्यामध्ये त्याचे फायबर गुणतत्व राहिल्यामुळे आपल्याला पचनाचा कुठलाही त्रास होत नाही। मसूर आता व्यवस्थित शिजून आलेले आहेत विदाऊट एनी प्रेशर। बटाटे पण चांगले शिजले आहेत आणि वाटाण्याची उसळ आपण टोमॅटो, कांदा, मसाला सगळा घालून शिजवून घेतल्यानंतर रगडाही व्यवस्थित विदाऊट प्रेशर शिजून तयार झाला आहे। त्याचे फ्लेवर आणि त्याचं टेक्स्चर खूप चांगलं रेडी आहे। आता आपण बिलकुल ऑइल न वापरता कांदा हा पॅनमध्ये वोकमध्ये परतून घेऊया। त्याच्यामध्ये उकडलेला टोमॅटो, कांदा, लसूण, मसाला सगळं घालून ग्रेव्ही तयार करून घेऊया आणि त्याच्यामध्ये शिजलेले वाटाणे घातल्यावर रगडा तयार होतो। असा कमीत कमी तेलामध्ये गॅस, न्यूट्रिएंट्स आणि वेळ वाचवून आपण ह्या वोकमध्ये हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील कुकवेअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पदार्थ आपले शिजवून घेऊ शकतो आणि त्याचे न्यूट्रिशन इंटॅक्ट राहतात। कलर, फ्लेवर, टेक्स्चर आणि त्याचे गुणधर्म सगळे चांगले राहिल्यामुळे पचनाचा त्रास होत नाही। एन्जॉय करू शकतो आपण फूड आणि फूड ॲज अ मेडिसिन आपण खाल्ल्यामुळे त्या प्रकारामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। सो इन्व्हेस्ट इन अ हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील कुकवेअर फॉर बेटर हेल्थ फॉर युअर फॅमिली अँड युअर लव्ड वन। एन्जॉय द लंच विथ सॅलड, विथ हाय प्रोटीन मसूर आमटी, भाजलेली वांगी आणि ग्रीन बीन्सची भाजी अलॉंग विथ राईस। Enjoy your meal with high nutritious healthy meals. Save time, save energy and save nutrients in your meals. Enjoy healthy meals with your loved ones. I would rather invest in building my health than repairing.